अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। बंद पोलीस चौकी, थांबलेली गस्त, देवळाली प्रवरा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ। देवळाली प्रवरा अहिल्यानगर शहरातील पोलीस चौकी गेल्या 1.5 वर्षांपासून बंद आहे आणि रात्रीची दुचाकीवरील गस्तही थांबली आहे। परिणामी चोरट्यांनी याचा फायदा घेत एका रात्रीत 4 ठिकाणी दुकानफोड करत सुमारे 35,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे 2 ते 3 दरम्यान ही चोरी झाली। सोसायटी चौकातील ओमसाई किराणा दुकानात चोरट्यांनी मागील पत्रा कापून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुकान मालक राजेंद्र सुखदेव उंडे यांनी काही दिवसांपूर्वी बसवलेली लोखंडी जाळी यावेळी उपयोगी ठरली आणि चोरीचा डाव फसला। यानंतर चोरटे सुनील सांबारे यांच्या अवधूत किराणा दुकानाकडे वळाले। त्यांनी गोडाऊनचा मागील पत्रा कापून आत प्रवेश केला। दुकानातील रोख 9,500 रुपये, 5 लिटरचे 8 ग्रॅम गोड तेल आणि 5 बॉक्स बिस्किटे असा एकूण 21,000 रुपयांचा माल चोरून नेला। ही चोरी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून चोरट्याने डोक्यावर खोके घालून चेहरा लपवलेला होता। यानंतर चोरट्यांनी प्रतीक खुरुद यांचे खुरुद पाटील ॲग्रो ट्रेडर्स दुकान फोडले। येथे देखील पत्रा कापून प्रवेश केला गेला आणि 5,000 रुपये रोख व काही किमती वस्तू चोरीस गेल्या। श्रीराम जनरल स्टोअर हे दुकान फोडण्याचा देखील प्रयत्न झाला, मात्र चोरट्यांनी चुकीचा पत्रा कापल्यामुळे शेजारी असलेल्या मोकळ्या गाळ्यात ते अडकले आणि चोरी फसली। घटनेनंतर शिंदे सेनेच्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, माजी नगरसेवक सचिन ढोस, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर विश्वास पाटील, अमोल ढोस आणि मुस्ताक शेख यांनी घटनास्थळी भेट दिली। सायंकाळपर्यंत मात्र राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता। पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पो.क. गणेश लिपणे आणि अंबादास गीते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। प्रतिनिधी जालिंदर आलाटसह नानासाहेब उंडे।